त्र्यंबकेश्वर शहरात पप्पू नावाने ओळखले जाणारे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत स्वतःची राजकीय ओळख निर्माण करणारे स्वप्नील उर्फ पप्पू शेलार यांनी आज त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। पप्पू शेलार हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असून मागील 5 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि प्रभारी नगराध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत। तसेच ते त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त म्हणूनही कार्यरत असून मंदिर परिसरातील भाविकांच्या अडचणी, गरजा आणि व्यवस्थापनाची त्यांना सखोल जाण आहे। शहरातील समस्या, नागरिकांच्या अडचणी, विकासाची दिशा याबाबत पप्पू शेलार यांना व्यापक अनुभव असून येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विशेष विकास आराखडा तयार केलेला आहे। सर्वसामान्य कुटुंबातून आलेले असल्याने नागरिकांशी त्यांचे घट्ट सलोख्याचे संबंध आहेत। याच मैत्रीपूर्ण स्वभावामुळे आणि सातत्यपूर्ण कार्यशैलीमुळे त्र्यंबकेश्वर शहरातील नागरिकांचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे, असे निरीक्षक जाणकार व्यक्त करत आहेत। उमेदवारी दाखल केल्यानंतर बोलताना पप्पू शेलार यांनी म्हटले की शहरवासियांनी दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर मी निवडणुकीला सामोरं जात आहे। विकास, सुविधा, पारदर्शक प्रशासन हेच माझे ध्येय आहे। मला खात्री आहे की त्र्यंबकेश्वरचे नागरिक पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने माझ्या पारड्यात मतं टाकून मला विजयी करतील। आपण जी निवडणूक लढवत आहेत तिच्या समोर आपल्या पुढे काय ध्येय आहे, म्हणजे का आपण ही निवडणूक लढवत आहोत? ही निवडणूक लढवण्यामागचं मूळ कारण येतं सिंहस्थ कुंभमेळा आणि त्याचप्रमाणे आपल्या इथे सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे विविध विकास कामं होणार आहेत आणि कोणाचेही त्यामध्ये नुकसान होऊ नये। जे मागच्या कुंभमेळ्यात 2012ला काही टपरीधारक विस्थापित झाले होते, 2003ला टपरीधारक विस्थापित झाले होते, त्यांचं अजूनही पुनर्वसन झालेलं नाही। यावेळेस पण असं प्रकार होऊ नये आणि झाला तर पहिली त्यांची उपजीविकेची व्यवस्था करण्यासाठी आणि त्यांना न्याय हक्क मिळण्यासाठी मी माझी उमेदवारी करीत आहे। माझ्याबरोबर मला पूर्ण त्र्यंबकेश्वर नगरवासियांकडनं हीच अपेक्षा आहे का एक सर्वसाधारण चेहरा आणि जो आपल्यासाठी कधीही अर्धरात्री धावून येणारा आणि पप्पू नावाने मला ओळखलं जातं, त्यामुळे हक्काचा माणूस म्हणून मला सर्वांनी मतदान करून हे करावं। आणि माझं विजन असं आहे का त्र्यंबकेश्वरमध्ये यात्रेकरूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि मी पण त्र्यंबकेश्वर देवस्थान मंदिराचा ट्रस्टी आहे, त्यामुळे मला माहिती खूप प्रचंड प्रमाणात तिथे लोड येतोय। तर असं सुसज्ज नियोजन करण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान आणि जर त्र्यंबकेश्वर नगरपालिका जर संयुक्त विद्यमानांनी जर एक झाली आणि जर एक तिथले पदाधिकारी, इथले पदाधिकाऱ्यांचे जर एक मनोमिलन झालं तर एक गावाचा सुंदर विकास आपण करू शकतो आणि जे भाविक येत आहे ते चारही कोपरे फिरू शकतात। आता आपण बघत असाल एकच रस्ता चालतो, तसं न करता बस चारही बाजूला भाविक फिरले पाहिजे। त्यानंतर त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक विकास कामं आहेत आणि जो मूळ हेतू होता का आता आपण बघाल अनेक लोकांची पुराची समस्या आहे, लोकांच्या घरात पाणी जातं आहे, परंतु त्याच्यासाठी मी मागच्या वेळेस नगरसेवक होतो, उपनगराध्यक्ष होतो, प्रभारी नगराध्यक्ष होतो, त्यावेळेस मी पाठपुरावा करून त्यावेळेस 16 कोटी रुपयाचं टेक्निकल सँक्शन मिळून आणलेलं होतं आणि 30 वर्षाची MGPची तिथं प्रमा पण मिळून आणलेली होती। त्याचा अभ्यास करून ते बनवलेले, परंतु त्यावेळेस शासन जी सत्ता होती ती बदल झालं, त्यामुळे तो फंड रिव्हर्स गेला। पण माननीय आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत साहेब, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे का येत्या याच्यात ते काम करायचं आहे। ते जर काम झालं तर मंदिरामध्ये पाणी येणार नाही, कोणाच्या घरात जाणार नाही आणि मूळ म्हणजे जे रस्त्यावर रस्ते टाकेले ते रस्त्यावर रस्ते न टाकता आधीच आपण बघायला लागले, चौकशी करा तर ते रस्ते 1.5 फूट खाली जाऊन लोकांच्या घराला एक पायरी कशी होईल याची व्यवस्था करण्यासाठी आणि ते त्या पद्धतीचं टेंडर फ्लोट झालेलं आहे। त्यामुळे नागरिकांचे खूप मोठा मी बदल करील असं नाही, पण नागरिकांना सज्ज व्यवस्था आणि संकट काळामध्ये नक्कीच धीर देण्याचा मी प्रयत्न करत आलेलो आहे। माझ्या मागच्या 5 वर्षाचा आपण जर कामाचा लेखाजोखा बघितला तर नागरिकांना मी माझ्याकडनं जेवढे त्यांना मदत करता येईल तेवढी मी केली, पण आता अजून त्यामध्ये भर कशी पडेल आणि संकटकाळी धावून जाण्यासाठी मी सदैव 24 तास तत्पर असेल। माझ्या स्वतः सेवा फाउंडेशनची ॲम्ब्युलन्स असो, 150 पोरं जे आमचे आहे, कारण सेवा फाउंडेशन जे आहे हे कोरोनाला उदयास आलं आणि 150 जणं लोक म्हणतात पप्पू शेलार म्हणजे कोरोना योद्धा, तर मी योद्धा नाही, जे 150 जण आहे, मी फक्त एक माध्यम होतो, पण ज्या 150 जणांनी काम केलं त्यामुळं आज ही नागरिकांची मागणी का मी नगराध्यक्षपदाला उभं राहावं म्हणून मी सगळ्यांचं, नाही तर मी काही नगराध्यक्षपदाला इच्छुक नव्हतो, परंतु नागरिकाचा प्रचंड जिव्हाळा
पाहिल्यावर आता नागरिकांसाठी ही निवडणूक लढायची आहे आणि जिंकायची पण आहे. त्यासमोर मी एक साधा कार्यकर्ता आहे आणि माझे वडील आजोबा इथे नगरपालिकेत कर्मचारी होते. माझे वडील 3 वेळा नगरसेवक नगराध्यक्ष होते. ते एक टॅक्सी ड्रायव्हर होते आणि मी सुद्धा एक साधा आणि सरळ आणि सोपा आणि कुठेही हे मन मिळव आहे. माझ्याबद्दल आपण जर कुठेही विचारणा केली तर एक माझ्या बाबतीत तर कोणी मला हक्काने हे पप्पू इकडे हे करायचं आहे हा अधिकार त्यांना दिलेला आहे. त्यामुळे त्यांना हक्काचा नगराध्यक्ष मिळावा असं नागरिकांचं मत आहे असं मला वाटतं. एक आता जो सिंहस्थ कुंभमेळ्याचा मेन म्हणजे निधीचा प्रश्न असतो. 12 वर्षांनीच आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने मोठा निधी प्राप्त होतो. त्यामुळे आपण जो प्रश्न बोलले ते बरोबर आहे. पाणी आपण जरी वर्षाचं पाणीपट्टी घेतो पण उन्हाळ्यात 1 दिवस आड पाणी होतं. त्याचं कारण असं असतं किंवा पावसाळ्यात होतं लाईट जाती किंवा विजेच्या वायर तुटतात आणि अनेक आम्ही त्याच्यामध्ये माननीय गिरीश भाऊंशी संपर्क साधला तर त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे का आता जो डॅम होतो आहे त्याच्यामधून किकवी डॅममधून आणि बेजे डॅममधून इथून एक सेपरेट पाईपलाईन आणून ती कुशावर्त कुंडासाठी म्हणा याच्यासाठी वापरण्यात येईल का जेणेकरून नागरिकांना हा प्रश्न मार्गीच जाईल. आम्ही या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पप्पू दादांसंघ आम्ही सगळे आहेत. ते कोरोना योद्धा आहेत. त्यांच्या संघ बरेचसे कार्यकर्ते गावाचा पूर्ण पाठिंबा त्यांच्या संघाचा आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेत, त्र्यंबकेश्वर.